वेड भाग 13. ती तुझ्या एवढी जवळ होती का? आय मीन तुमचं रिलेशन एवढं डीप होतं का? श्रीने गंभीरपणेच प्रश्न केला. एवढं पण नाही, पण हा थोडं होतं. अजून फोटो पण आहेत. वेट. असं म्हणत साईराज मोबाईलमधील त्याचे मैथिलीसोबतचे फोटो एक एक करून श्रीला दाखवू लागला. तिने केलेले मेसेज दाखव. श्रीने विचारलं. आता पुढे. साईने मोबाईल श्रीकडे सोपवला. मैथिली, मला तुला भेटायचंय. मी आपल्या नेहमीच्या कॅफेमध्ये 2 वाजेपर्यंत येते. 9 वाजता. साईराज, मी तुझी वाट बघतोय. 9:03. प्लीज मला नको त्रास देऊस. माझं लग्न जमलंय साई. तुला खूप छान मुलगी भेटेल. तू मला विसर. माझ्या आयुष्यातून कायमचं निघून जा. प्लीज. मैथिलीचा मेसेज. मध्यरात्री 1 वाजता. श्री दोघांचीही चॅटिंग वाचू लागला. तिने रात्री 1 वाजता हा मेसेज तुला केला आणि हा मेसेज वाचून तू एवढं सिरियस झालास? श्रीने विचारलं. होणारच ना. दुपारी तिच्यासमोर तिचा भाऊ मला हवं नको ते बोलत होता. माझ्या शर्टची कॉलर धरून मला धमकावत होता. ती निशब्दपणे ते सगळं बघत होती. त्या सर्व गोष्टींचा विचार करून रात्रभर मला झोप नव्हती येत यार. त्यात रात्री 1 वाजता तिचा मेसेज आला. मला वाटलं तिचा भाऊ जे माझ्यासोबत वागला त्याबद्दल तिला काही बोलायचं असेल. माझी समजूत काढायला तिने मेसेज केला असेल. म्हणून मी खूप एक्साइटमेंटमध्ये तिने केलेला मेसेज वाचायला गेलो तर हे असं. मग मला स्वतःवर कंट्रोल नाही करता आलं यार. मी तिला इतर कोणासोबत नाही बघू शकत रे लेका. जो तिच्यासोबत लग्न करायची हिंमत करेल त्याचा तर मी जीवच घेईल. पण इतर कोणाचा जीव घेण्यापेक्षा मी स्वतःचा जीव घेतलेला काय वाईट, असं मला वाटलं. म्हणजे तूच बघ ना. जो थर्ड पर्सन असणार त्याला तर माहितीच नसणार त्याची होणारी बायको आधीच कोणाच्या तरी रिलेशनमध्ये होती. आता हिच्या पहिल्या प्रियकराकडे जॉब नाही, तो तिला पाहिजे तसं सेटल नाही, सो ती त्याला सोडून माझ्याकडे आली असेल हा विचार तो थर्ड पर्सन थोडी ना करणार आहे. तो पण माझ्यासारखा तिच्या त्या रूपाला आणि तिच्या त्या भोळ्या स्वभावाकडे बघून फसला असणार याची खात्री आहे मला. साईराज म्हणाला. तिने तुला सोडण्याचं हे कारण स्वतः सांगितलं का? श्रीने विचारलं. आमच्या लास्ट भेटीत. असं बोलत साईराज पुन्हा जुन्या आठवणीत हरवून गेला. भूतकाळात. स्थळ कपल्स बी कॅफे, पुणे. मैथू 4:30 वाजताचा टाइम ठरलेला बच्चा. आता 5 वाजत आलेत आणि तू माझा कॉल का नाही उचलत आहेस? साईराज मैथिलीला फोन करून विचारतो. समोरून त्याला काही उत्तर मिळताच फोन बाजूला ठेवून डोक्याला हात लावून तो बसतो. सर, युअर कॉफी. नेहमीचा ठरलेला वेटर वाफाळलेल्या कॉफीचा मग त्याच्यासमोर ठेवतो. कॅफेमध्ये शिरल्यापासून ही त्याची 3री कॉफी होती. मॅडम आज पण रागात आहेत का? वेटरने हसतच त्याला विचारलं. ते तर ती आल्यावर कळेल मला. तळ हातावर हनुवटी ठेवत कसल्या तरी खोल विचारात हरवून जातच साईराज उत्तरला. अजून नाही आल्या का त्या? वेटरने विचारलं. तसं जळजळीत कटाक्ष साईराजने त्याच्यावर टाकला. तुला ती इथे दिसतेय का? साईराज थोडं रागातच त्याला विचारू लागला. नाही, म्हणजे मी आत्ताच आलो ना. मला वाटलं की त्या दिवशी सारखं फोनवर बोलायला म्हणून बाहेर गेल्या असतील तर त्या. वेटरने हसतच म्हटलं. साईचा राग बघून थोडा घाबरलाच तो. तुला गर्लफ्रेंड आहे का? स्वतःचा राग शांत करतच साईराजने विचारलं. काय साहेब, गरिबाची चेष्टा करताय? आम्हा गरिबाला कुठून आली आहे गर्लफ्रेंड? साईराजच्या पुढ्यातील रिकामी कॉफीचे कप हातातील ट्रेमध्ये ठेवतच तो म्हणाला आणि तिथून जाऊ लागला. ए सँडी. साईराजने त्या वेटरला आवाज दिला तसं त्या वेटरने मागे वळत त्याच्याकडे पाहिलं. गर्लफ्रेंडच्या भानगडीत पडूच नकोस लेका. माझ्यासारखी परिस्थिती होईल तुझी. सिंगल लाईफ ऑलवेज हॅप्पी. मुलाचा उपदेश साईने सँडीला म्हणजे त्या वेटरला दिला. तुमच्याकडे बघून तो विचार मनात पक्का केलाय मी. वेटर हसतच म्हणाला आणि तिथून निघून गेला. त्याच्यावरून नजर हटवत
साईराजने दरवाजाच्या दिशेने पाहिले तर मैथिली तिथे आली होती. तिची ती कातील नजर जी सैरभैर फिरत साईला शोधत होती. तिने मोकळे सोडलेले तिचे लांब सडक केस, खांद्यावर लटकणारी तिची ती बॅग आणि त्या बॅगेवरून सुरसुरणारी तिची ती ओढणी आणि त्या ओढणीसोबत स्वतःच्या बोटांनी चाळा करत ती दरवाजाजवळच उभी होती. मैथू! जागेवरचा उठत तिला आवाज देत तो तिच्याजवळ आला. ती खूप वेळ त्याच्याकडे बघतच राहिली. आपला ठरलेला टेबल विसरलीस का? तिच्या नजरेसमोरून हात फिरवतच त्याने तिला विचारलं. नकारार्थी मान डोलवत ती त्याच्यासोबत येऊन त्यांच्या ठरलेल्या टेबलवर बसली. कॅफेमधील सगळीच मंडळी त्या दोघांच्या दिशेने बघत होती. कधी मुलगी बघितली नाही का? साईराज मोठ्यानेच ओरडतो तसं सगळ्यांनी त्याच्यावरून नजर हटवली. साई, काय करतोयस तू? साईचं वागणं मैथिलीला अनकम्फर्टेबल फील करून सोडत होतं. तुझ्याकडे कोणी अशा खराब नजरेने बघितलेलं मला नाही आवडत, साईराज म्हणाला. आणि तुझा हा स्वभाव मला नाही आवडत, तो बदल. हाताची घडी घालत नजरेत हलकासा राग आणतच ती त्याला म्हणाली. आधी माझ्या या स्वभावाचा तुला त्रास होत नव्हता आणि आता अचानक बरा त्रास होऊ लागलाय. तुला त्रास होतोय मग तुझ्यासाठी आता तो पण बदलतो. खुश? तिचा हात स्वतःच्या हातात पकडतच साईराज म्हणाला. तिने त्याच्या हातून स्वतःचा हात सोडवून घेतला आणि ती शांत बसून राहिली. तिने असं काही करताच साईराज थोडा गंभीर झाला. काय झालं? साईराजने गंभीर सुरातच तिला विचारलं. ती शांत बसून होती. मनात खूप काही ती ठरवून आली होती, पण साईराज समोर कसं बोलायचं याचा विचार ती त्या क्षणी करत होती. तू तुझा फेवरेट ओरिओ शेक पिणार? मी ऑर्डर करतो. सँडी, मॅडमसाठी एक ओरिओ शेक घेऊन ये. साईराजने मैथिलीवर असणारी स्वतःची नजर स्थिर ठेवत वेटरला आवाज दिला. मला नकोय काही साई. माझ्या घरी माझ्या लग्नाची बोलणी सुरू झालीये. त्यात तुझ्याकडे जॉब नाही. आपल्या रिलेशनबद्दल दादाला कळलंय. तेव्हापासून तू माझ्या मागे हात धुवून लागलाय. मैथिली ठरवून आलेली वाक्य त्याला बोलून दाखवत होती. लग्न करूयात ना, मग मी कुठे नाही बोलतोय? साईराज म्हणाला. मला नाही वाटत मी तुझ्यासोबत लग्न करेन. एवढी चांगली मागणी स्वतःहून चालून आली असताना माझ्या घरचे तुझ्यासारख्या बेरोजगार मुलाच्या हातात माझा हात देतील असं वाटलंच कसं तुला? मैथिली मोठ्याने ओरडतच बोलत होती. साईराजने कॅफेमधील इतर कपल्सकडे पाहिले. तिचा आवाज इतका वाढलेला की सगळेच त्यांच्याकडे बघू लागले. मैथू, इथे सगळे बघतायत यार, तू हळू बोल बच्चा प्लीज. साईराजने तिला विनवणी केली. का हळू बोलू मी साई? मी या रिलेशनशिपला कंटाळली आहे. तू तसा नाही जसा मी विचार केलेला. तू खूप वेगळा आहेस. त्यात तू तुझ्या करिअरला घेऊन अजिबात सिरियस नाहीयेस. जॉब केलाय तुझा तरी तू लाईटली घेतोयस. फ्युचर बद्दल तर तुझ्यासोबत न बोललेलंच बरं. मला हे रिलेशन अजून पुढे नाही नेता येणार. आय एम सॉरी. टेबलवरची बॅग मैथिलीने खांद्यावर टांगली आणि ती तिथून जाऊ लागली. साईराज तिची वाट अडवण्यासाठी तिच्या समोर जाऊन उभा राहिला. दुसरा जॉब मिळेल यार, आणि जॉब नाही केला तरी मला त्या सगळ्या गोष्टींनी फरक नाही पडत आहे. आय एम वेल सेटल आणि मी जॉब शोधतो तर आहे ना, पण मला पाहिजे तसं नाही भेटत. एवढ्याशा कारणाने रिलेशन कोण तोडतं? साईराज तिला समजवतच म्हणाला. मला अशा रिलेशन सोबत पुढे जायला नाही जमणार. आई आप्पा आपल्या लग्नासाठी कधीच तयार होणार नाही. आपल्या जे काही होतं ते सगळं विसरून जा, जसं मी विसरलीय. मी माझा वेगळा मार्ग निवडलाय, तसं तू पण निवड. मैथिली ठामपणे म्हणाली. तू वेडी झालीयस का? साईराज तिच्यावर मोठ्यानेच ओरडला. तसं कॅफेमध्ये जमलेली सगळी मंडळी पुन्हा त्याच्याकडे पाहू लागली. का तमाशा करतोय तू? जबरदस्ती करून नातं टिकून नाही राहू शकत. मी मनात नसताना जबरदस्ती तुझ्यावर प्रेम नाही करू शकत. प्लीज. त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडवून घेत ती तिथून बाहेर पडली. तो तिला तिथून जाताना फक्त बघतच राहिला. ओरिओ शेक मॅडमसाठी. वेटरने त्याच्यासमोर ग्लास ठेवला. हे शेक तूच पी, माझ्याकडून तुला फ्रीमध्ये.
तुझ्या मॅडमच्या चॉईस बदलल्यात. साईराज निर्विकारपणेच वेटरला म्हणाला. परत भांडण झालं का? वेटरने विचारलं. तुला सांगितलं तेवढं कर रे लेका. बिल आण आणि तुझ्या इथे वॅकन्सी असेल तर मला सांग. जॉब करतो मी इथे, साईराजने म्हटलं. गरीबाची मस्ती करताय काय तुम्ही? वेटरने हसतच विचारलं. मस्ती तर ती माझी करून गेली ना. डोळ्यातून येणाऱ्या पाण्याला अडवत साई म्हणाला. साहेब, असं रडू नका ना. आज ना उद्या मॅडमचा राग होईल शांत. तुम्ही एवढे छान आहात, समजूतदार आहात, त्यांनी थोडं समजून घ्यायला हवं तुम्हाला. तो वेटर त्याची समजूत काढतच म्हणाला. साई भूतकाळातून बाहेर आला. डोळे आता सुद्धा पाण्याने भरले होते. तुम्ही कॅफेमध्ये भांडत होते? श्रीने विचारलं. म्हणजे तूच बघ, त्या सीबीसी मधल्या सँडीला माझ्या फिलिंग कळत होत्या, पण मैथूला नाही. मी जॉब नाही केला तर काय फरक पडणार होता, आणि जॉब नाही करणार असं बोललोच नाही. मला मनासारखा जॉब शोधायला टाइम लागत होता, तोच मागत होतो ना यार, साईराज म्हणाला. कॅफेमधल्या वेटर लोकांसोबत पण ओळखी होत्या का तुझ्या? श्रीने आश्चर्यचकित होतच विचारलं. खरं तर जिथे जाईल तिथे स्वतःच्या बोलक्या स्वभावामुळे साईराजच्या ओळखी लगेचच व्हायच्या हे श्रीला माहिती होतं. पण हॉटेलच्या वेटर सोबत कोण ओळख करतं, हा विचार करून श्रीने तर सरळ कपाळघडी घातली. आता 3 वर्षे एकाच कॅफेमध्ये जात होतो म्हटलं तर ओळख होणारच ना. आणि तू वेटर बद्दल कसलं बोलतोयस? मैथू बद्दल बोल ना, साईराज म्हणाला. तिच्याशी तर मी भेटून बोलणार आहे. तू मला फक्त ती कुठे आहे ते सांग. आवाजात हलकासा राग उतरवतच श्रीने म्हटलं. मला नाही माहिती, साईराज उत्तरला. कॉलेजमधल्या इतर जणांना तरी माहिती असेलच ना, श्रीने विचारलं. वनिशा भेटलेली, पण ती सुद्धा सांगायला तयार नाही यार, साईराज नाराज होतच म्हणाला. मी तिला माझ्या पद्धतीने शोधतो. तुला उद्या डिस्चार्ज भेटतोय आणि उद्याच आपण इथून डायरेक्ट मुंबईला जातोय. परवा इंटरव्ह्यू आहे तुझा आणि मंडेपासून जॉईनिंग. माझ्या हाताखाली काम करावं लागणार आहे तुला, तेही थोडे दिवस. नंतर मी माझ्यावरती जो बॉस आहे त्याच्याशी बोलून तुला माझ्या लेवलला आणायचं बघतो. श्री सगळं काही ठरवून मोकळा झाला होता. मैथू, साईराजने विचारलं. ते नाव माझ्यासमोर परत नाही काढलंस तर तुझ्यासाठी खूप चांगलं होईल, नजरेत राग आणतच श्री म्हणाला. मला त्रास होतोय यार, केविलवाण्या सुरातच साईराज म्हणाला. साईराजने केलेला केविलवारा चेहरा बघून श्रीला सुद्धा थोडं भरून आलं. आपण शोधूयात रे तिला, पण आपलं करिअर सांभाळून. ती इतर कोणासोबत कसं लग्न करते हे मी बघतोच. तुला माझ्यावर भरोसा आहे ना, श्रीने विचारलं. तसं साईराज सरळ श्रीच्या मिठीत शिरला. आठवड्याभराने श्रीने सांगितल्याप्रमाणे साईराजला स्वतःच्या कंपनीत जॉब मिळवून दिला होता. एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे तो त्याच्यावर लक्ष देऊन होता. त्याला जमेल तेवढं व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा तो करत होता. पुणे सोडून जवळपास 9 वर्ष तरी श्रीला उलटून गेली होती. त्यामुळे साईराज सोडून तो इतर कोणाच्याच संपर्कात नव्हता. मैथिलीला कसं शोधायचं हाच विचार करत टेबलवर ठेवलेल्या पेपरवेट सोबत श्री खेळत होता. साईराज रागातच श्रीच्या केबिनमध्ये शिरला आणि त्याच्यासमोर येऊन बसला. काय झालं? भुवया उडवतच श्रीने त्याला विचारलं. तू मला काहीतरी प्रॉमिस केलेलंस, 1 आठवडा उलटून गेला. तू तुझं प्रॉमिस पूर्ण नाही केलंस. मी परत पुण्याला जातोय, साईराजने श्रीला धमकी दिली. असं काय करतोयस? मला तिला शोधायला थोडा टाइम लागेल ना. मी गुगल बाबा आहे का जे सर्चमध्ये मैथिली टाकलं आणि ती भेटली, मग तिला डाउनलोड करून लगेच तुझ्यासमोर हजर केलं. इथे कामं बघतोयस किती आहे ती. श्री साईराजवर चिडला. साईराज सुद्धा त्याला त्याच्याच पद्धतीने उत्तर देणार, पण कोणीतरी केबिनचा दरवाजा ठोठावला. कमिंग, हे खरं तर श्री बोलणार होता, पण त्याला आधीच साईराज म्हणाला. साई, आय एम अ बॉस. डोळे मोठे करत श्रीने त्याला राग दाखवला. म्हणून मी कमिंग बोललो ना. बॉस असली छोटी कामं करतो का लेका? साईराजने त्याची मस्ती केली.
श्रीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. केबिनचा दरवाजा उघडून निनाद आत शिरला. हॅलो नीन. श्रीच्या पुढ्यात बसूनच साईराजने निनादला ग्रीट केलं. हाय. निनादने सुद्धा त्याला स्मित दिलं. तुझं काही काम होतं? श्रीने कडक आवाजात विचारलं. हो सर. निनाद थोडं नरम आवाजातच म्हणाला. तुला काय वाटतं, बिनकामाचं त्याने तुझ्या केबिनमध्ये एंट्री केली असणार का? श्री, तू पण ना खरंच स्मार्ट आहेस, अगदी तसाच जसं लहानपणी होतास. साईराजने असं म्हणताच निनादला हसू आलं. साई, तू आत्ताच्या आत्ता तुझ्या डेस्कवर जातोयस आणि कामाला लागतोयस. श्री साईराजवर ओरडला. श्रीचा राग बघून निनादचं हसू गायब झालं. तू आधी माझं काम कर, मगच मी तू सांगितलेलं काम करेल. साईराज खुर्ची उजवीकडून डावीकडे फिरवतच श्रीला म्हणाला. आपला मित्र किती हट्टी आहे याची कल्पना श्रीला होती. त्याने सुस्कारा सोडला आणि निनादकडे पाहिलं. तुझं काय काम होतं मिस्टर निनाद? श्रीने निनादला विचारलं. नेक्स्ट मंथ मला सुट्टी हवी आहे, माझं लग्न आहे. निनाद म्हणाला. क्या बात है लेका, मग आज कोणत्या हॉटेलमध्ये जाऊयात बोल फक्त तू. आय नो नंतर लंच टाईममध्ये तू सांगशीलच, पण त्याआधी तुला कॉंग्रॅच्युलेशन्स मित्रा. असं म्हणत साईराज चेअरवरचा उठला. निनादला मिठी मारतच तो म्हणाला. निनाद लग्न करतोय म्हणून साईला भरपूर आनंद झालेला. थँक्स यार. निनाद त्याची पाठ थोपटतच म्हणाला. सर, मला 1 मंथ सुट्टी हवी आहे, माझ्या PL सुद्धा तेवढ्या पेंडिंग आहेत. निनाद म्हणाला. 1 मंथ? फक्त 1 मंथ सुट्टी घेणार तू? लेका, लग्न एकदाच होतं रे, चांगलं 2 महिने सुट्टी घे त्याच्याकडून, माझ्या PL पण घे. निनादच्या खांद्यावर हात टाकत साईराज म्हणाला. आपल्यासमोर आपला मित्र पण आहे आणि तो निनादचा बॉस आहे, ही गोष्ट तो विसरला होता. तू प्रोबेशन पिरियडवर आहेस, तुझ्याकडे कुठून PL आल्यात? श्रीने साईराजला राग दाखवतच विचारलं. मग तुझ्या दे. साईराजने खांदे उडवत म्हटलं. झालं तुझं? ओठ जबरदस्तीने ताणत श्रीने साईराजला विचारलं. लीव अप्रूव्ह करणं तुझ्या हातात आहे ना, त्याची लीव अप्रूव्ह कर आणि मग बोल. साईराज श्रीच्या पुढ्यात येऊन बसला. निनाद, सॉरी टू से बट 15 डेजच्या वर मी तुला सुट्टी नाही देऊ शकत, आणि त्याचं कारण पण तुला माहीत असेल. श्री म्हणाला. निनादने तोंड पाडतच साईराजकडे पाहिलं. साईराजचा चेहरा सुद्धा पडला. ओके सर. निनाद उत्तरला. व्हॉट ओके? आर्ग्युमेंट कर बॉस सोबत. साईराज म्हणाला. निनाद, तुझं काम झालं असेल तर मी तुला जे काम सांगितले त्या कामाला लाग, आणि सुट्टीचा मेल मला आजच पाठवून दे. श्रीने निनादला सूचना दिल्या. ओके सर. असं बोलत निनाद केबिनमधून बाहेर पडला. मिळाली का महिनाभर सुट्टी? आजूबाजूची मित्रमंडळी निनादची मस्ती करू लागली. असला हिटलर बॉस असताना कोणाला भेटणार आहे सुट्टी? माझंच चुकलं, मी 2 महिन्यांसाठी विचारायला हवं होतं, मग 1 महिन्याची सुट्टी द्यायला तयार झाला असता तो. आय मिस माय प्रिव्हियस बॉस यार. निनाद चिडतच डेस्कवरून उठला. मैथिलीला फोन लावायला म्हणून तो एका शांत ठिकाणी आला. मैथिली त्या क्षणी कामात खूपच व्यस्त होती. निनादचा फोन येतोय याकडे तिचं लक्षच नव्हतं. कॉफी? हातात 2 कॉफीचे कप घेऊन साईराज तिथे आला. एक मग त्याने निनादच्या समोर धरतच त्याला कॉफीसाठी विचारलं. थँक्स, ह्याची खरंच गरज होती यार. साईराजच्या हातातून कॉफीचा मग घेतच निनाद म्हणाला. पुढे काय होईल? श्री आणि साईराजला कळेल का निनाद ज्या मुलीसोबत लग्न करतोय ती दुसरी तिसरी कोणीही नसून मैथिली आहे म्हणून? कळेलच पुढील भागात. कथा आवडत असेल तर लाईक्स आणि कमेंट नक्कीच करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.